नमस्कार सर्वांना. माझे नाव अनिता निवास भोसले. माझा विषय आहे पुरोगामी महाराष्ट्र घडण्यात महात्मा फुले यांचे योगदान. सदर विषयाकडे वळण्यापूर्वी आपणास पुरोगामित्व म्हणजे काय याचा विचार करणे, माहिती असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पुरोगामी आहे. पुरोगामी महाराष्ट्रात सर्व काही चांगलेच घडावे असे प्रत्येकाला वाटते. महाराष्ट्रात पुरोगामी हा शब्द सरसकट वापरला जातो. पुरोगामित्व म्हणजे नेमके काय, तर आचाराने, विचाराने आणि कृतीने पुढारलेली कृती करणे म्हणजेच पुरोगामित्व. पुरोगामित्व या शब्दाचा दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर पुढे जाणारा. पुरोगामित्व या शब्दाबरोबरच अनेक शब्द जोडले जातात, जसे की पुरोगामी चळवळ असेल, पुरोगामी पक्ष असेल, व्यक्ती असेल, संस्था असेल, शक्ती असेल इत्यादी. पुरोगामित्व पुढे जाणे म्हणजे नक्की कुठे जाणे, तर रूढार्थाने विचार केला तर नैतिक, वैचारिक आणि सामाजिक दृष्टीने प्रगत होणे म्हणजेच पुरोगामित्व. आजकाल पुरोगामित्वाची व्याख्या तपासल्यानंतर पुरोगामित्व म्हणजे नेमके काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. या देशात 370 कलम हे वेगळं दाखवणारं कलम होते, ज्यामुळे या देशाचा एक भूभाग या देशाचाच आहे असे खंबीरपणे सांगता येत नव्हते. पुढे हे कलम तात्पुरतं असणारं कलम पुढं जाऊन कायमचं झालं आणि हे कलम कायम होऊन जम्मू काश्मीरसारखा भाग या देशाचाच असतानासुद्धा वेगळं निशाण, वेगळा वजीर या देशात 2-2 होते. ते कुठेतरी संपवणं म्हणजेच पुरोगामित्व, याला पुरोगामित्वच म्हणावं लागेल की. तसेच चुलीचा धूर, रॉकेलची समस्या हे संपून कुठेतरी प्रत्येक घरात गॅस आले आणि त्यामुळे स्त्रियांची काही प्रमाणात का होईना होणारी कुचंबना थांबली. याला पुरोगामित्वच म्हणावं लागेल की. पुरोगामित्वाची उदाहरणे द्यावीची झाल्यास सतीची प्रथा बंद करणे असेल, स्त्रियांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे असेल, तसेच बालविवाह प्रतिबंध असेल, विधवा पुनर्विवाह असेल, तसेच मूलभूत हक्कांच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे असेल. पुरोगामित्व हा सामाजिक विषयाशी निगडीत म्हणजेच मागासलेल्यांशी निगडीत आहे. त्यामुळे पुरोगामित्व विचार हा आर्थिक दृष्टीने चुकीचा आहे असा समज आहे. तसा विचार केला तर महात्मा फुले यांनी सांगितल्याप्रमाणे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले. इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले. अशा शब्दात जगाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले हे यांचे स्थान पुरोगामी महाराष्ट्राच्या पायाभरणीत अग्रगण्य आहे. समाजातील विषमता आणि असमानता नष्ट करायची असेल तर शिक्षण हे महत्त्वाचे शस्त्र व साधन आहे. याची जाणीव महात्मा फुले यांना झाल्याने त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींसाठी प्रथम शाळा सुरू केली. त्यांनी केवळ मुलींनाच नव्हे तर समाजातील मागासलेल्या अस्पृश्यांना शिक्षणाची दारे खुली करून देऊन समाजात समानतेची बीजे रोवली गेली. महात्मा फुले यांना या कार्यामध्ये त्यांच्या पत्नीची मोलाची साथ लाभली. सन 24 सप्टेंबर 1873 रोजी त्यांनी महात्मा फुले यांनी केवळ स्वतः लोकांना उपदेशच केला नाही, तर त्यांनी स्वतः कृतीतून एक आदर्श निर्माण केला. स्त्रियांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे असेल, बालविवाह प्रतिबंध असेल, नंतर शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या लेखणीतून मांडणे असेल, यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीत भरीव असे योगदान दिलेले आहे. त्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ज्याचा उद्देश कर्मकांड, अंधश्रद्धा व पुरोहितशाहीच्या जोखडातून सामान्य माणसाची मुक्तता करणे हाच होता. त्यांनी साहित्य प्रबोधनही मोठ्या प्रमाणात केले.
त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा सूड, सार्वजनिक सत्यधर्म, ब्राह्मणाचे कसब या ग्रंथाच्या लेखणीतून समाजाच्या डोळ्यात एक प्रकारे अंजनच घातले असे म्हणावे लागेल. महात्मा फुले यांनी फक्त भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि समाज सुधारणेकडेच लक्ष न देता समाजातील सर्व बाजूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते एक शेतकऱ्याचे पुत्र असल्याने आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या दुरावस्थेवर प्रकाश टाकताना त्यांनी आधुनिक पद्धतीने पिकं कशी घेणे, नंतर नैसर्गिक आपत्ती असेल, शेतकऱ्यांचे अज्ञान असेल, सावकारी पाश असेल, यातून शेतकऱ्याची मुक्तता कशी करायची याबाबत त्यांनी उपाय सुचवले. त्यांनी शेतकऱ्यांचे जर कल्याण करायचे असेल तर त्रिसूत्री समाजाला दाखवून दिली. उत्पादनाचा जो खर्च आहे त्यानुसारच बाजारभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. तसेच शेतीला पूरक असे उद्योग व्यवसाय सुरू केले पाहिजेत, तरच शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. हे त्यांनी आपल्या विचारातून आणि लेखनातून कायम समाजाला याबाबत प्रबोधन केलेले आहे. मुलींना शिकवण्यासाठी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी अंगावर दगडे, चिखल समाजाकडून झेलली, पण त्यांनी शिक्षण कोणत्याही पद्धतीत बंद पडू दिले नाही. यात त्या माऊलीला त्यांचे पती महात्मा ज्योतिराव यांची मोलाची साथ लाभली. यात त्यांच्या पत्नीला त्यांची मोलाची साथ लाभलेली आहे. त्यांनी शेतकरी समाजातील असमानता, जातीय निर्मूलन असेल तर या बाबतीत त्यांनी आपले महत्त्वाचे योगदान समाजाला दिलेले आहे. शेतीचे हित जोपासण्यासाठी त्यांनी कायम संघर्ष केलेला आहे. त्या कालावधीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी लेखणीतून, विचारातून आणि आचारातून कायम समाजाचे प्रबोधन केलेले आहे. कुठलेही गाव असेल किंवा शहर असेल, जिल्हा असेल, राज्य असेल किंवा देश असेल, एकाच दिवसाच कोणत्याही गोष्टीची प्रगती होणे शक्य नसते. तर अशा गोष्टींची प्रगती होण्यासाठी महाराष्ट्राला लाभलेले थोर समाजसुधारक, साहित्यिक, ज्यांच्या आचाराने, विचाराने आणि साहित्यातून त्यांनी लोकांना कायम प्रबोधन केले आणि त्यांनी केलेल्या निस्वार्थ त्यागाचा वारसा नकळतच पुढच्या पिढीला दिला. तसा विचार केला तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या या कार्याचा गौरव म्हणून लोकांनी त्यांना महात्मा ही पदवी प्रदान केली. आज जो महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, त्यांचे मूळ तर महात्मा फुले यांच्या विचारातच आहे. हे आपणास हे असे म्हणले तर त्यात काय वावगे ठरणार नाही. अशा थोर समाज क्रांतिकारक जे भारताचे प्रमुख शिल्पकार होते, अशा ज्योतिबांना माझे त्रिवार अभिवादन. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.